त्यामुळे या याचिकांवर आता मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी पार पडणार आहे। या सुनावणी दरम्यान न्यायालय नेमकी काय निर्णय देतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। तर यावेळी मराठ्यांना आरक्षणासंदर्भातला जो शासनादेश जारी करण्यात आलाय त्या विरोधात या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत। मातोश्रीवर आज दुपारी उद्धव ठाकरेंनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे। मनसेसोबत अधिकृतरित्या जायचं की नाही, नेत्यांना उद्धव ठाकरे हे सवाल उपस्थित करणार आहे। त्यामुळे एकंदरीतच आता मनसे आणि ठाकरे गटाच्या युती संदर्भात ज्या चर्चा सध्या सुरू आहे त्याचबरोबर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या सातत्यानं वाढत असलेल्या भेटींच्या पार्श्वभूमीवर आज ठाकरे गटाची महत्त्वाची बैठक आहे। उद्धव ठाकरेंनी ही महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। तर मनसे सोबत युती करायची की नाही या संदर्भात उद्धव ठाकरे आपल्या आमदार खासदारांना पदाधिकाऱ्यांना प्रश्न विचारणार आहे आणि याबाबत आता ठाकरे गटाची नेमकी काय भूमिका ठरते हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। तर नेत्यांना उद्धव ठाकरे हे सवाल उपस्थित करणार आहे। एकीकडे उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या सातत्यानं भेटी वाढतायत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांची खलबत वाढली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून। महेंद्र, आज दुपारी उद्धव ठाकरेंनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे, काय अधिक अपडेट? अंकिता, आज दुपारी जे ते म्हणजे काही वेळापूर्वी जे ती 11 वाजता साधारण सर्व जिल्हा प्रमुख आणि आमदार खासदारांच्या या बैठका आज ठरवल्या होत्या। मात्र आज फक्त जिल्हा प्रमुख आहेत त्यांची बैठक होणार आहे आणि उद्या जे ते आमदार खासदारांच्या बैठक होणार आहेत। काल ज्या पद्धतीने आपण पाहिलं, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जी आहे ती मातोश्रीवर भेट झाली होती। त्यानंतर पुन्हा एकदा दोघं भाऊ एकत्र येणार का या सगळ्या चर्चांना जे ते उधाण आलं होतं। राजकीय वर्तुळात या चर्चा सुरू होत्या। मात्र उद्धव ठाकरे हे आज बैठक घेणार आहेत आणि या बैठकीत आमदार आणि खासदार आणि जिल्हा प्रमुखांची बैठक ही चर्चा करणार आहेत। कारण कालही आपण पाहिलं तर राज ठाकरेंनी त्यांच्या मनसेचे नेते आहेत त्यांच्याबरोबर जी आहे ती चर्चा केली होती। आज नेमकं बैठकीत उद्धव ठाकरे हे काय चर्चा करणार आणि राज आणि उद्धव ठाकरे यांचं जे जवळीक आहे त्यांची युती होणार का या संदर्भात काही माहिती मिळते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चित। धन्यवाद महेंद्र, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।